बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये अज्ञात व्यक्तीने एसटी जाळली आहे। शिवशाही बस पेटवून दिलेलीची घटना सध्या समोर येते। परभणी घटनेच्या पार्श्वभूमीवर जाळपोळ करण्यात येते। 3 बसच्या काचा फुटल्या आहेत तर 1 बस पेटवण्यात आली। पोलिसांचा या ठिकाणी आता कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सोलापूरमध्ये शिवशाही पेटवली आहे। परभणी घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळतात। तीव्र आंदोलन या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। शिवशाही पेटवण्यात आली आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। संतोष, काय अधिकची माहिती? आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। सोलापूरमध्ये विविध संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला थोडं हिंसक वळण लागलं। आंदोलकांनी 2-3 अज्ञात आंदोलकांनी 2-3 बसेस फोडल्या आणि मला त्रिशा सुमारास एका अज्ञात व्यक्तीने एसटी डेपोमध्ये लावलेली शिवशाही बस जाळली आणि त्यामुळे एकच गंभीर वातावरण निर्माण झालं। वेळीच प्रसंगावधान साधून आग विझवण्यात आली। मात्र यामुळे सोलापूर शहर आणि परिसरात गंभीर वातावरण बनला असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। आंबेडकरी अनुयायांनी आणि पुढाऱ्यांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे। शांततेच्या मार्गाने आपण आपला विरोध प्रदर्शित करावा। कुठलेही हिंसक वळण लागता कामा नये, कुठलेही हिंसक पाऊल उचलू नका, अशा प्रकारचं आंबेडकरी अनुयायांनी आणि पुढाऱ्यांनी तमाम जनतेला आवाहन केलेलं आहे। जी, धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।